सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार हरहु क्लेश विकार शंकर भवानी उमा महेश्वर तव शरणं हे ऋषभध्वज हे धर्मध्वज सांब सदा शिव शिव तव शरणं हे शशिशेखर शंभो शिवा प्रिय शिव गंगाधर शिव तव शरणं शिव तव शरणं हे जगदीश्वर पिनाकपाणि त्रिनयन शंकर शिव तव शरणं शिव तव शरणं हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंगभूषण तव शरणं तव शरणं हे अविनाशी कैलासवासी पार्वती पति
नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ध्येयं सदा परिभवघ्नभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनं तं शरणं गुरुत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्। सीतानाथ समारम्भा श्रीरामानन्दारमध्यमाम् अस्मदाचार्यपरम्परा वन्दे गुरु परंपरा। सरस्वती स्वर दीजिए, गणपति दीजिए ज्ञान, बजरंगी बल दीजिए, सतगुरु दीजिए शिव समान दाता नहीं, विपत्ति मिटाए पालनहार। लज्जा मोरी राखियो ना दिया लज्जा मोरे राखियो ना दिया के सवा, ना दिया के सवा। भजन तदनंतर कथेला सुरुवात। भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा हो भोले बाबा, 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 भोले बाबा हो भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा। सर्वांनी काळीची सेवा करायची। भोले बाबा,
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 बोले नमः शिवाय हर 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 बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वांनी हात जोडायचे भोलेनाथ बाबाची स्तुती करू आपण नंतर कथेला सुरुवात कैलास राणा शिवचंद्र मोळी कैलास राणा शिवचंद्र मोळी कैलास राणा शिवचंद्र मोळी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे झळाळे फणींद्र माता मुकुटे झळाळे फणींद्र माता मुकुटे झळाळे फणींद्र माता मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हारी 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 तुझवेन शंभो मज कोण तारी 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 गोपाल कृष्ण भगवान की जय मौड़ी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय शिव महापुराण की जय भोलेनाथ बाबा की जय परम मंगलमय अनादि सिद्ध निगमा निगम महिमा मंडित परम तत्व विश्व प्रपंचाचे स्वामी अधिपती विश्वेश्वर उमा महेश्वर माझ्या भोलेनाथ बाबाची प्रतिस्वरूपा म्हणजे शिव महापुराण आपण कथा श्रवण करत आहोत कालपासून कथेचा अवगाहन सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे मोठ्या आनंदाने प्रेमाने आणि उत्साहाने गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्यातून ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतल्या त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायला अन्नदाते आहेत कथेचे यजमान सुद्धा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद कार्यकारी मंडळी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव तथा संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या अथक परिश्रमातून होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव आहे माझ्या या हनुमंतरायच्या दरबारामध्ये भोलेनाथ बाबाच्या दरबारामध्ये आपण शिव महापुराण कथेचं अवगाहन करत आहोत का भोलेनाथ बाबाची कथा ऐकायची काल आपण बघितलं शिव महापुराणाचं महात्म्य देवराज होते वागायचं कळालं नाही कसं राहावं कळालं नाही म्हणून जीवनभर पाप करत राहिले पण शेवटी कानावर माझ्या भोलेनाथ बाबाची कथा पडली तर थोडा गेट द्या दादा मला मॉनिटरमध्ये आणि त्यांचा उद्धार झाला चंचुला बिंदुक यांची सुद्धा कथा आपण श्रवण केली बिंदुक पिशाच योनीमध्ये गेलेला भूत योनीमध्ये गेलेला
आणि विंध्य पर्वतावर राहत होता। चिंचुलीने भोलेनाथ बाबाची आराधना केली, भक्ती केली, भोलेनाथ बाबाला प्रसन्न करून घेतला आणि माझ्या पार्वती आई साहेबाची दासी झाली। नंतर पार्वती आई साहेबाच्या साह्याने तुंबुरू नावाचे गंधर्व आहेत, त्यांनी कथा सांगितली आणि त्या बिंदुकाने ऐकली। त्या बिंदुकाचा सुद्धा उद्धार करून घेतला। एवढी गोड कथा आपण श्रवण करत आहात। कालचा पहिला दिवस होता आणि थोडा लेट बी झालो आपण, हे की नाही, उशीर झाला। अनंत जन्मीचं आपलं पुण्य उदयाला त्यावेळेस आपल्याला कोणती कथा श्रवण करण्याचं मनामध्ये रुची प्राप्त होते, यश होत नाही। परमार्थ